हॅलो एव्हरीवन. तर आपण जसं लास्ट मीटिंगमध्ये डिसाईड केलं होतं, की आपण सीईटी सेलच्या स्टुडंट हेल्प ईमेलवरती आपले डेट एक्सटेन्शन फॉर 6 मंथचा रिक्वेस्टसाठी एक ईमेल सेंड करणार आहोत. ओके. तर प्रॉब्लेम काय झालाय ना, भरपूर जे नेट कॅफेवाले आहे, ज्यांच्याकडून आपण आपला कास्ट व्हॅलिडिटी काढून घेतो किंवा डॉक्युमेंट्स काढून घेतो, तर ती प्रोसेसला जास्त वेळ लागतोय. प्लस जे आपलं समाज कल्याणचं ऑफिस आहे, जे की डिस्ट्रिक्टला असतंय, त्यांच्याकडे बल्कमध्ये ते कास्ट व्हॅलिडिटी वगैरे आलेले आहे. त्याच्यामुळे त्या प्रोसेसला जास्त टाईम लागतोय. ज्यामुळे जे आपले एस-सी-बी-सीचे स्टुडंट असतील किंवा ज्यांच्याकडे कुणबीचा दाखला होता आणि ते आता ओ-बी-सी थ्रू ॲडमिशन करणार आहेत, तर त्यांची सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी अजून आलेली नाहीये. ओके. तर आपण कॉन्टॅक्ट सेक्शनमध्ये गेल्याच्या नंतर इथे सीईटी सेलने त्यांची एक ईमेल ॲड्रेस मेन्शन केलेला आहे, ज्यावरती आपण आपला मेल शेअर करणार आहोत. ओके. तर तो मेल आता काय शेअर करायचा, कोणती ईमेल टाकायची, त्या सब्जेक्टमध्ये काय कंटेक्स्ट टाकायचा किंवा त्या बॉडीमध्ये आपल्याला नेमकं काय टाकायचं आहे, ते आपण आता बघू. ओके. सो तुम्ही सगळे आपल्या डिप्लोमा हेल्परच्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन असालच. जे जॉइन नाहीये त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंक थ्रू आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा. सगळ्यांनी काय करायचं, WhatsAppवरती जे आपल्याला 3 मेसेजेस आलेले आहेत, त्याच्यामध्ये जो फर्स्ट आहे त्याला कॉपी करा, ज्याच्यामध्ये आपली की ईमेल आहे. ओके. सो ती ईमेल टाकायची आहे या रिसिपंट सेक्शनमध्ये. कंट्रोल कंट्रोल सी करा आणि कंट्रोल व्ही करा. ओके. त्यानंतर आहे सब्जेक्ट. तर आपला सब्जेक्ट काय आहे? रिक्वेस्ट फॉर एक्सटेन्शन ऑफ टाईमलाईन फॉर सबमिशन ऑफ कास्ट व्हॅलिडिटी अँड अदर ॲडमिशन डॉक्युमेंट्स. ओके. सो याला पण कॉपी करायचं. कॉपी करून हे जो सब्जेक्ट आहे त्या सेक्शनमध्ये याला पेस्ट करा. ओके. त्यानंतर येतो थर्ड नंबरचा जो पार्ट आहे तो आहे रिस्पेक्टेड सर मॅम. तर त्याला पण काय करायचं, कॉपी करायचं. डायरेक्टली कॉपी करा आणि जो खाली स्पेस आहे त्याच्यामध्ये पेस्ट करा. ओके. सो आपण सीईटीचे जे हेल्प डेस्कची मेल आहे, त्याच्यावरती आपण आपला ईमेल शेअर करतोय. आपली रिक्वेस्ट शेअर करतो फॉर द एक्सटेन्शन ऑफ टाईमलाईन. ओके. तर जे कास्ट व्हॅलिडिटी प्रोसेस आहे, तिला करंटली खूप जास्त वेळ लागतोय. त्यानंतर आपले भरपूर एम-एस-बी-टीचे स्टुडंट हे रूरल एरियाजमधून येतात, रिमोट जागेवरतून ते येतात. तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचे इन्फॉर्मेशन नसल्यामुळे त्याला अजूनच टाईम लागलाय किंवा स्टुडंटनी काही तर अप्लायच केलेलं नाही आणि रिलेटिव्हली जी एस-सी-बी-सी कॅटेगरी आहे, ती न्यू असल्यामुळे त्यांना तो टाईम मिळत नाहीये किंवा मग त्याला जास्त प्रोसेसला त्या टाईम लागतोय. ओके. तर त्याचा पूर्ण हा मेल आहे. तर याच्यामध्ये आपण क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, की एस-सी-बी-सीचे जे स्टुडंट आहे किंवा ओ-बी-सी कॅटेगरीमधील जे कुणबी स्टुडंट आहे, त्यांची कास्ट व्हॅलिडिटी येण्यासाठी जास्त टाईम लागतोय. मोस्ट ऑफ द स्टुडंटला कास्ट व्हॅलिडिटी रिलेटेड इन्फॉर्मेशन नव्हती. कारण की एम-एस-बी-टीमध्ये जेव्हा आपण ॲडमिशन करतो, तेव्हा कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. बट डिग्रीमध्ये ॲडमिशन करायच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. तर त्याचं नॉलेज नसल्यामुळे त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं नाही आणि एस-सी-बी-सीची कास्ट व्हॅलिडिटी न्यू असल्यामुळे ती कास्ट व्हॅलिडिटीला खूप टाईम लागतोय. ओके. तर इथे फक्त खाली आलं ना, तर तेवढा मेल एडिट करायचा आहे. इथे जे तुमचं स्टुडंट नेम आहे ना, त्या स्टुडंट नेमच्या जागेवरती तुमचं नेम टाका. ओके. आता मी इथे माझं नेम टाकतोय. तिथे नेम टाका पूर्ण प्रॉपर. त्यानंतर तुमचं जे कॉलेज नेम असेल, XYZ कॉलेज, ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही असाल, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जालना असेल, अंबड असेल किंवा काही जरी असेल. ओके. XYZ ते कॉलेजचं नेम टाका. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन आयडी टाकायची आहे. ॲप्लिकेशन आयडी म्हणजे कोणती? त्या ॲप्लिकेशन तुम्ही जे केलं आहे ना, त्याच्यामध्ये एक DSC 25 नेमपासून स्टार्ट होणारी आयडी असेल. तर ती आयडी इथे पूर्ण प्रॉपर टाका. आपण इथं आपलं नेम आणि कॉलेज नेम असेल किंवा रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आयडी का मेन्शन करतोय, की सीईटी सेलला कळायला पाहिजे, की खरंच स्टुडंटला प्रॉब्लेम होत आहे. मल्टिपल स्टुडंट्सनी जर एक सोबत त्यांना मेल केले, 2,000-3,000 मेल जर का सीईटीच्या ऑफिशियल मेलवरती जातायत, तर नक्कीच गव्हर्नमेंटला आणि सीईटीला त्या गोष्टीवरती विचार करावा लागेल. ओके. तर डिप्लोमा हेल्पर तुमच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतोय. तर सगळ्यांनी त्या गोष्टीला सपोर्ट करा. स्टुडंटला हेल्प व्हावी आणि त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होऊ नये, त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. ट्राय करणं आपलं काम आहे. सीईटी सेल आणि गव्हर्नमेंट नक्कीच स्टुडंटच्या हिताचा विचार करते. तर सगळ्यांनी काय करा, आपले फ्रेंड्स असतील, आपले फॅमिली मेंबर्स असतील, सगळ्यांना सांगा, की सीईटी सेलची जी आपण मेल आयडी दिलेली आहे, त्यावरती सगळ्यांनी मेल टाका. आज रात्रीपर्यंत सगळ्यांनी मेल टाकायचे. उद्या त्या गोष्टीवरती विचार वगैरे होईल आणि नंतर तुम्हाला कळविण्यात येईल, की आपली डेट एक्सटेंड होत आहे किंवा नाही होते. ओके. आता मी सांगितलं, की लॅपटॉपवरतून मेल कसे शेअर करायचे आणि तुम्ही जर मोबाईलवरतून मेल शेअर करणार आहात, तर डायरेक्टली काय करायचं, आपला जो ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये आम्ही पूर्ण शेअर करू. ओके. सो फर्स्टवाला हा ईमेल कॉपी करायचा आहे. या ईमेलला सगळ्यांनी कॉपी करा. त्याच्यानंतर ईमेलवरती या आणि इथे टू मध्ये त्यांचं ईमेल पेस्ट करायचं. हा सीईटी हेल्प डेस्क @महाराष्ट्र CET.org. त्यानंतर जो सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टला तुम्ही कॉपी करा. त्या सब्जेक्टला कॉपी केल्यानंतर तो सब्जेक्ट या सब्जेक्टच्या सेक्शनमध्ये तुम्हाला पेस्ट करायचा आहे.
त्यानंतर कंपोज ईमेल जे नावाचं सेक्शन आहे, त्यामध्ये आपला जो मोठा रिक्वेस्टचा पॅराग्राफ आहे, तो रिक्वेस्टचा पॅराग्राफ कॉपी करायचा आणि त्या ईमेलच्या जो सब्जेक्ट कंपोज ईमेल आहे त्याच्यामध्ये पेस्ट करा. ओके. पेस्ट केल्यानंतर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर इथे तुमचं नेम येतं. तर ते नेम तुम्ही एडिट करायचं आहे. तुमचं जे नेम असेल ते नेम टाका. जसं की मी माझं नेम टाकतो. त्यानंतर तुमचं जे पण XYZ कॉलेज असेल, कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजचे असाल, प्रायव्हेट कॉलेजचे असाल, त्या कॉलेजचं नेम टाकायचं आणि इथे तुमची ॲप्लिकेशन आयडी टाका. ॲप्लिकेशन आयडी नेहमी DSC 25 पासून स्टार्ट होत असेल तुमची. DSC 25 आणि त्याच्या समोर जे तुमचं आहे ती ॲप्लिकेशन आयडी टाका. ओके. ते झाल्याच्या नंतर वरती सेंड बटनवरती क्लिक करा, जेणेकरून आपला ईमेल CET सेलपर्यंत जाईल. ओके.